सतत आर्थिक अडचणी, पैशांच्या बाबतीत सतत अडचणी, काही ना काही नुकसान अशा प्रकारे जर होत असेल तर घरातील महिलांनी हा उपाय करायचा आहे. शक्यतो महिलांनी करा, कारण की एका आईची एक आई छान प्रकारे ऐकते, म्हणून हा उपाय शक्यतो महिलांनी करा. तर काय करायचं आहे, दुर्गाष्टमी किंवा चतुर्दशी, कृष्ण पक्षात येणारी दुर्गाष्टमी असते आणि कृष्ण पक्षात येणारी चतुर्दशी, म्हणजे आज दुर्गाष्टमी आहे आणि आजच हा उपाय मी तुम्हाला इकडे सांगत आहे. कारण की हा उपाय जर केला तर देवी तुमच्यावरती प्रसन्न राहते आणि तुमचा जो मार्ग आहे, अडथळे आहेत, घरामध्ये आर्थिक अडचणी आहेत, काही संकट आहे, तर आपण आपल्या देवीला सांगितल्याने त्याच्यातून नक्कीच मार्ग निघतो. बघा, कुठेही फिरायची भटकायची काही गरज नाही आहे. दुर्गाष्टमी हा अत्यंत आवडीचा दिवस आहे देवीचा. तर ह्या दिवशी काय करायचं आहे, काहीतरी थोडासा प्रसाद घरातल्या वस्तूंपासूनच बनवा. मग तुम्ही अगदी गेल्या बाजार शिरा जरी केला तरी शिरा देवीला फार आवडतो, तर तुम्ही शिरा करा. त्यानंतर देवीला धूप, गुलाबाचा किंवा कुठलाही चंदनाचा असा धूप देवीला दाखवा. देवीला धूपही खूप आवडतो, तिची मनोभावे पूजा करा, प्रसाद दाखवा आणि दुर्गा चालिसा, दुर्गा स्तोत्र किंवा दुर्गा मंत्र. आता तुम्ही दुर्गा मंत्र जर करत असाल तर किमान 11 माळी जप करा. दुर्गा चालिसा वाचत असाल तर 11 वेळा वाचा. दुर्गा स्तोत्र वाचत असाल तर तेही तुम्ही 11 वेळा वाचा. कुठलीही गोष्ट थोडी 11 वेळा केल्याने त्याचा प्रभाव जास्त प्रमाणामध्ये पडतो, तर ते 11 वेळा वाचा. जो काही देवीला प्रसाद ठेवलेला आहे वाचून झाल्यानंतर देवीची एखादी आरती करा. दुर्गा देवीची आरती येत असेल तर दुर्गा देवीची आरती करा, नसेल तर तुम्ही दुर्गा देवीची आरती नसेल तर तुम्ही आपल्या देवीची कुलदेवीची आरती केली तरी चालेल. त्याचप्रमाणे जो प्रसाद केलेला आहे तो प्रसाद, थोडा प्रसाद तुम्ही घरामध्ये ठेवा. बाहेर छोट्या छोट्या 9 वर्षापर्यंतच्या ज्या मुली तुम्हाला दिसतील त्या मुलींना तो प्रसाद द्या. मुलींना हळदी कुंकू लावा. अशा पद्धतीने हा उपाय करा. जर एखादी सवाष्ण त्यावेळेला तुमच्या घरात आली तर तिलाही हळदी कुंकू लावा, थोडासा प्रसाद द्या, थोडी जमल्यास पाद्यपूजा करा. याने तुमचा मार्ग, देवीला अशी प्रार्थना करा की मला ह्या आर्थिक संकटातून बाहेर काढ. तू माझी कुलदेवी, कुलस्वामिनी, आई जगदंबा आहेस, तर मला माझ्या ह्या संकटातून मला बाहेर काढ.